होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथी प्रॅक्टिस करण्याची परवानगी नुकतीच देण्यात आली आहे। या विरोधात यवतमाळच्या शासकीय रुग्णालयातील MBBS शिकाऊ डॉक्टरांनी एक दिवसीय संप पुकारला। होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथी प्रॅक्टिसची परवानगी नुकतीच देण्यात आली। अशातच हा कालावधी फक्त 6 महिन्यांचा असून MBBS करण्यासाठी एका विद्यार्थ्याला किमान 5 ते 6 वर्षे लागतात। अशा होमिओपॅथी डॉक्टर आता 6 महिन्यातच रुग्णांवर ॲलोपॅथी उपचार करणार असल्यानं शासकीय रुग्णालयातील MBBS शिकाऊ डॉक्टरांनी एक दिवसांचा संप पुकारला। या संपामुळे शासकीय रुग्णालयातील कोणतीही सेवा कोलमडली नव्हती। मात्र राज्य शासनाच्या निर्णयाविरुद्ध या डॉक्टरांनी आपला रोष व्यक्त केला। नमस्ते, हम डॉक्टर्स यवतमाल SPN GMC के ये कहना चाहते हैं कि होम्योपैथी के कोर्सेज जो 6 महीने से 1 साल तक के हैं उनको रजिस्ट्रेशन देना MMC की तरफ से वो हमारे डॉक्टर्स की 5 साल की 5.5 साल की जो मेहनत है उसके भी खिलाफ है। आज जो प्रोटेस्ट चालू आहे, आमचा संप चालू आहे, तो नेमका याच्यासाठी आहे की होमिओपॅथीच्या डॉक्टरांना 6 ते 1 वर्षाच्या कालावधीमध्ये अभ्यास करून त्यांना ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याची परमिशन, त्याचबरोबर त्यांना MMC मध्ये रजिस्ट्रेशन नंबर आहे म्हणजे MBBS, DNB, MD या सगळ्या डॉक्टरांबरोबर होमिओपॅथीच्या डॉक्टरांना पण MMC मध्ये रजिस्ट्रेशन देण्याचा शासनाचा जो निर्णय आहे त्याच्या विरोधात आज आम्ही संप करत आहोत। हा संप केवळ 1 दिवसाचा आहे आणि यामध्ये इमर्जन्सी ड्युटीज ज्याच्यामध्ये पेशंटची इमर्जन्सीमध्ये पेशंटला लागणारी सेवा थांबवण्यात आलेली नसून फक्त आणि फक्त इलेक्टिव्ह ड्युटीज आणि OPD आवर्स हे आमच्याकडून बंद करण्यात आलेले आहेत।